नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर आज आषाढी एकादशी आहे आणि आषाढी एकादशीचा उपवास असल्यामुळे सगळ्यात आधी उठल्या उठल्या मी चहा केला. उपवास असला किंवा नसला तरी मला उठल्या उठल्या चहा लागतोच, हे तर मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर चहापासून माझी कामांची सुरुवात होते. सर्वात आधी बाहेर बघितलं, पहाटे खूप जास्त पाऊस झाला होता, त्यानंतर थोडासा कमी झाला. तर चहा घेतल्यानंतर आधी मी सगळ्यात आधी घर क्लीन करून घेतलं आणि घर स्वच्छ जेव्हा होतं तेव्हा मला घरात एकदम प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाटतं आणि त्यानंतरच देवाची देवपूजा वगैरे जे असते ते मी करते. तर मी घर क्लीन करून घेतलं. टी व्हीवर पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाईचे लाईव्ह दर्शन चालू होते, दाखवत होते म्हणजे. तर मग म्हटलं देवपूजा करता करता विठ्ठलाचं नाव ऐकत ऐकत छान आरामशीर शांतपणे अशी पूजा करायची. कारण जेव्हा मला पूजा करायची असते तेव्हा मला घाई गडबड आवडत नाही आणि मग यासाठीच मी सकाळी उठल्यावर आधी घर सगळं व्यवस्थित क्लीन करते, मग आंघोळ करते आणि मग त्यानंतरच शांततेने देवपूजा करते. कारण मग जेव्हा आपण देवपूजा करतो तेव्हा एकाग्रपणे आपल्याला पूजा करता येते आणि बाकीचे कोणते विचार आपल्या डोक्यात नसतात. दुसरं एक कारण म्हणजे जेव्हा पूर्ण घर क्लीन करून आपण देवपूजा करतो ना, तेव्हा खूप प्रसन्न वाटतं, खूप पॉझिटिव्ह वाटतं आणि खूप स्वच्छता वाटते आपल्याला स्वतःलाच. त्यामुळे मग पूजा करताना पण असं एकदम स्वच्छतेत पूजा केल्यासारखं वाटतं. काही काही माझ्या मैत्रिणी आहेत ज्या मला सांगतात की आम्ही उठल्या उठल्या आधी पूजा करतो मग सगळी कामं. पण मला तसं आवडत नाही. मला आधी सगळं क्लीन झालेलं आवडतं, म्हणजे सगळं घर आधी क्लीन करावं असं वाटतं आणि मग त्यानंतर देवपूजा करायला मला आवडतं. मग त्यामुळे काय होतं ना की आपण स्वतः एकदम घर एकदम क्लीन असतं, आपण स्वतः एकदम क्लीन झालेलं असतो आणि मग आपण देवांकडे जातो, देवपूजा करतो तर खूप प्रसन्न पवित्र वाटतं. कारण देवसुद्धा खूप पवित्र असतात आणि त्यांना स्वच्छता खूप जास्त आवडत असते. त्यामुळे जेवढं जास्त आपण स्वच्छ राहू तेवढं जास्त चांगलं असं मला वाटतं देवपूजेच्या वेळेला. यामुळे एक होतं की आपल्याला थोडासा उशीर होतो पूजा करायला, पण काही हरकत नाही. तर हे बघा, मी इथे अन्नपूर्णा देवीची जी मूर्ती आहे ती तांदळामध्ये ठेवलेली आहे. साधारणतः पौर्णिमेला मी तांदूळ बदलते, म्हणजे दर 8 दिवसाला वगैरे नाही बदलत, दर पौर्णिमेला तांदूळ बदलते. अन्नपूर्णेच्या म्हणजे वाटीमध्ये जे आपण तांदूळ ठेवतो ना, ते तांदूळ मी दर पौर्णिमेला बदलते. त्यातले काही तांदूळ मी बाहेर पक्ष्यांसाठी टाकते आणि काही तांदूळ जे आपले साठ्यातले तांदूळ असतात ना, जे आपण साठा करून ठेवलेला असतो तांदळाचा, त्यामध्ये टाकते. कारण त्यामुळे असं म्हणतात की आपल्या घरामध्ये बरकत राहते आणि माता अन्नपूर्णा धनधान्याची कधीच आपल्या घरामध्ये कमतरता होऊ देत नाही. पण हे तांदूळ टाकताना अशाच तांदळामध्ये टाका की जे तांदूळ तुम्ही व्हेज जेवण बनवण्यासाठी यूज करणार आहात. जर नॉनव्हेज जेवण बनवताना ते तांदूळ चुकून गेले तर म्हणजे काही सांगता येत नाही. ते पवित्र असतात, कारण माता अन्नपूर्णाच्या ते प्लेटमध्ये आपण टाकलेले असतात आणि माता अन्नपूर्णाचा स्पर्श त्या तांदळाला झालेला असतो. त्यामुळे ते तांदूळ खूप पवित्र असतात. तर त्यामुळे नॉनव्हेज जेवणामध्ये ते तांदूळ वापरू नये असं मला वाटतं आणि मी स्वतःही ते कधीच वापरत नाही. तर हे बघा, आज माझी पूजा झालेली आहे आणि सगळे जे देव आहेत ना ते सगळे फुलांमध्ये लपून गेलेले आहेत. ॲक्च्युली मी ज्या दादांकडून फुलं घेतली होती त्यांना सांगितलं होतं की मला छोटी छोटी फुलं द्या, पण तरी त्यांनी मला मोठीच फुलं दिली. कारण अशा जेव्हा स्पेशल दिवस असतात उपवासाचे वगैरे, आषाढी एकादशी, त्यानंतर सणवार, त्यानंतर अशी छोटी छोटी फुलं त्या दिवशी मिळत नाही आणि मोठीच फुलं आपल्याला मिळतात. पण हरकत नाही, तरीसुद्धा माझे देव थोडे थोडेसे दिसत आहेत आणि सगळे देव असे फुलांमध्ये लपून गेलेले तरीसुद्धा खूप छान दिसत आहेत देव. तर त्यानंतर उपवासाच्या खिचडीची तयारी केली पूजेनंतर, कारण माऊला खूप भूक लागली होती, तिने सुद्धा उपवास धरला होता. त्यामुळे मग उपवासाची खिचडीच तिच्यासाठी मी बनवायला घेतली. रात्रीच साबुदाणा भिजत घातला होता आणि यातला अर्धा साबुदाणा मी जो आहे तो आता खिचडीसाठी वापरते आहे आणि त्यानंतर थोडासा साबुदाणा ठेवणार आहे, कारण तिला साबुदाण्याचे वडेसुद्धा आवडतात. तर अर्ध्या साबुदाण्याचे मी तिला वडे बनवणार आहे आणि अर्ध्या साबुदाण्याची खिचडी. आता यामध्ये खिचडी मी फार कमी बनवते आहे, कारण खिचडीमुळे मला त्रास होतो, म्हणजे नाही सूट होत मला साबुदाण्याची खिचडी. मी जास्त नाही खात, खाणार पण एकदम थोडीशी खाईन मी आणि त्याच्यावरच माझा अख्खा दिवस जातो. कारण मला काय माहिती काय थोडंसं पोटात वगैरे दुखतं जर मी साबुदाण्याची खिचडी खाल्ली तर, म्हणजे जास्त प्रमाणात खाल्ली तर. जर 2-4 चमचे वगैरे खाल्ली तर मला काही त्रास होत नाही आणि शक्यतो मी ही खिचडी खाताना दह्याबरोबर आणि केळीबरोबर खाते, म्हणजे मग माझं पोट दुखत नाही जास्त. तर मी आता खिचडी रेडी करते आहे. तर ही जी कढई आहे ना,
ही कढई मला माझ्या बहिणीने दिली आणि खूप सुंदर कढई आहे, स्टीलची कढई आणि खूप जाड आहे. तिचं बूड जे आहे ना ते खूप जाड बुडाची आहे, त्यामुळे आपण जे काही जेवण भाज्या वगैरे बनवतो ना ते याच्यामध्ये जळत नाही. आणि एक असतं ना की स्टीलचे जे कढया वगैरे असतात त्याच्यात बारीक गॅसवरच स्वयंपाक करावा लागतो भाजी वगैरे. तर ही मावची डिश मी रेडी केली आहे. आधी देवाजवळ छोट्याशा डिशमध्ये नैवेद्य दाखवला खिचडीचा, व त्यानंतर माऊला खायला दिली. मग म्हटलं आपण ही खिचडी खाऊन घ्यावी, कारण मला जायचं होतं बाहेर तुळस आणण्यासाठी. मला तुळस बऱ्याच दिवसापासून घ्यायची होती. खरं तर बाहेर माझी तुळस आहे, पण ती तुळस पावसामुळे म्हणजे पावसाचं पाणी एवढं जास्त जातं ना की तुळस टिकत नाही. तर मला आषाढी एकादशीलाच तुळस घ्यायची होती आणि मी दरवर्षी आषाढी एकादशीला नवीन तुळस घेते. मी खरं तर एक छोटंसं रोपटं घ्यायला गेली होती तुळशीचं, पण झालं असं की मला ही कुंडी खूप जास्त आवडली आणि व्हाईट कलरची कुंडी असल्यामुळे खूप सुंदर दिसत होती. तर त्या दादांना म्हटलं कितीला देणार, तर त्यांनी मला 400 रुपये सांगितले. मग बार्गेनिंग करून त्यांनी मला 250ला रोपासकट कुंडी दिली. त्यानंतर हे जे बांबूचे झाड आहेत ते मला बऱ्याच दिवसापासून घ्यायचं होतं, तर ते आणि हे शमीचं झाड आहे जे मला बऱ्याच दिवसापासून हे सुद्धा मला घ्यायचं होतं. तर हे जे शमीचं झाड आहे ना हे महादेवाच्या पिंडीवर शमी वाहिलेल्या खूप चांगले असतात आणि आता श्रावण महिना जवळ आला आहे म्हणून त्या हिशोबाने मग मी हे शमीचं झाड घेतलं. त्यानंतर खाली प्लेटसुद्धा घेतल्या, जेणेकरून आपण खिडकीमध्ये जेव्हा कुंड्या ठेवतो तर त्या खिडकीमध्ये खाली पाणी लागतं आपल्या ग्रिल्सला, आणि त्यानंतर ज्या आपल्या ग्रिल्स आहेत त्या लोखंडाच्या असतात आणि त्या खराब होतात. तर त्या कारणाने मी अशा प्लेट घेतल्या जेणेकरून पाणी खाली पडू नये. तर बघा किती सुंदर दिसतंय आणि बाल्कनी पण माझी एकदम छान दिसते. आता याच्यामध्ये अजून एक झाड येणार आहे ते म्हणजे बेलाचं, कारण मला बेलाचं झाड लावायचं आहे. श्रावण महिना सुरू होणार आहे आणि जर आपल्या घरामध्ये बेल असलेला खूप चांगला असतो. त्यानंतर बेलाखाली दर सोमवारी दिवा लावलेला पण खूप चांगला असतो असं म्हणतात. तर मी जी नवीन तुळस आणली त्या तुळशीची पूजा करून घेतली लगेच, कारण मला मंदिरात सुद्धा जायचं होतं आणि गोष्टी राहिल्या की राहून जातात. आल्या आल्या पहिले तुळशीची स्थापना करून, वृंदावनाची स्थापना करून लगेच पूजा करून घेतली आणि लगेच दिवासुद्धा लावून घेतला. दुपारची वेळ होती तरीसुद्धा मी दिवा आणि अगरबत्ती लावली, कारण पहिलाच दिवस होता आपल्या घरात तुळशीचा, तर तुळशी मातेचं स्वागत तर करायलाच हवं. आणि आषाढी एकादशीसारख्या पवित्र दिवशी घरात तुळस येणं हे सुद्धा खूप चांगली गोष्ट आहे, कारण तुळस हे माता लक्ष्मीचं रूप असतं आणि त्यामुळे मग म्हटलं आपण व्यवस्थित पूजा करून घेऊया आधी. त्यानंतर मी निघालेले आहे मंदिरात जाण्यासाठी, जे आमच्या घराजवळच विठ्ठल रखुमाईचं खूप सुंदर मंदिर आहे, तिथे आम्ही जात आहोत. मी आणि माझी मैत्रीण रुपाली आम्ही जातो आहे गाडीवर आणि तिचा मुलगासुद्धा आमच्यासोबत होता. तर इतकी घाईघाई आम्ही जायला निघालो जेणेकरून पाऊस लागू नये, पण जाताना आम्हाला काही पाऊस लागला नाही. मग त्यानंतर मंदिराजवळ साधारणतः 5-10 मिनटात आम्ही लगेच मंदिराजवळ आलो, कारण आम्ही गाडीनेच आलो होतो. तर बाहेर ह्या मावशी सुंदर अशा तुळशीमाळा विकत होत्या. मग आम्ही 2 तुळशीमाळा विकत घेतल्या, एक तिच्यासाठी एक माझ्यासाठी. आणि दुपारचे साधारणतः 3-3:30 वाजलेले असतील आणि मंदिरात गर्दीसुद्धा जास्त नव्हती, कारण दुपारच्या वेळेला गर्दी कमी असते म्हणूनच आम्ही दुपारी जातो. सकाळी जर आलो तरी लाईन लागलेली असते खूप मोठी, आणि सकाळी आपल्या घरातली कामं, देवपूजा वगैरे पण बाकी असते, त्यामुळे मग मी म्हटलं दुपारचा टाईमच बेस्ट राहील. तर हे जे मंदिर आहे ते फार जुनं मंदिर आहे आणि खूप सुंदर मंदिर आहे. दरवर्षी विठ्ठल रखुमाईचं ह्या मंदिरात मी न चुकता येते. हे मंदिर मला फार आवडतं आणि विशेष म्हणजे जेव्हा जेव्हा आषाढी एकादशी असते तेव्हा इतकं सुंदर डेकोरेशन केलेलं असतं. इकडे देवांची मस्ती चालू होती आणि आम्ही लाईनमध्ये उभे होतो. साधारणतः 15-20 मिनटामध्ये आमचा नंबर आला आणि हे बघा, तुम्ही बघू शकता डेकोरेशन किती छान केलेलं आहे. खूप सुंदर डेकोरेशन करतात. आदल्या दिवशी रात्रीपासूनच सुरुवात होते डेकोरेशन करण्यासाठी आणि ह्या दिवशी जे रूप दिसतं ना विठ्ठल रखुमाईचं ते इतकं सुंदर असतं ना की मी बराच मागे होती, तरी मी म्हणजे व्हिडिओ तर शूट करत होतीच, पण तरीसुद्धा माझं रूप म्हणजे त्यांच्या रूपावरच माझी अशी नजर अशी खेळलेली होती की किती सुंदर दिसत होते ना विठ्ठल रखुमाई, की बघतच राहावं असं वाटत होतं. तर तुम्ही बघू शकता गर्दी हळूहळू वाढायला लागली होती. म्हटलं पटकन आपला नंबर आला ते बरं झालं. आणि हे जे डेकोरेशन आहे ना ते मला खरंच खूप आवडलं होतं. खूप सुंदर दिसत होतं डेकोरेशन. पंढरपूरला जाऊन विठोबाचं दर्शन कधी होईल माहीत नाही, पण आमच्या घराजवळ हे जे मंदिर आहे ना ते खरंच पंढरपूरपेक्षा अजिबात कमी नाही आहे. खूप सुंदर आहे. तुम्ही बघू शकता मूर्ती किती सुंदर आहे आणि किती माळा वगैरे घातलेल्या आहे. तर आमचा नंबर आल्यानंतर मी ही तुळशी माळ वगैरे अर्पण केली आणि शूटसुद्धा करत होती. खरं तर शूट करता करता नीट पाया वगैरे पडायला होत नाही, पण काही हरकत नाही. म्हटलं देवाला म्हटलं मान्य करून घ्या, कारण हे सुद्धा माझं कामच आहे.
तर बघा तुम्ही जवळून मी शूट केलेलं आहे, किती सुंदर दिसते आहे मूर्ती। त्यानंतर हे जे संत आहेत त्यांचे सुद्धा इथे मूर्त्या आहेत, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम अशा बऱ्याच संतांचे इथे मूर्त्या आहेत। तर हे मूर्त्या ज्या आहेत त्या सुद्धा खूप सुंदर आहेत, तुम्ही बघू शकता। आणि मग त्यानंतर मूर्तीचं मी दर्शन घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूला जी आहे तिथे सुद्धा हे काही संतांच्या मूर्त्या आहेत, पण आज गर्दी बऱ्यापैकी होती त्यामुळे नीट मला शूट करता येत नव्हतं। तर तिथे खूप सुंदर अशी ही पिंड आहेत भगवान शंकराची। त्या पिंडीचं दर्शन घेऊन मग आम्ही प्रसाद वगैरे घेतला, बाहेर यायला निघालो। बघतोय तर इतकं वातावरण असं वाटत होतं खूप पाऊस येईल आणि आम्ही पटकन घरी येऊन पोहोचलो। घरी आल्या आल्या बघते तर इतका पाऊस सुरू झाला, म्हटलं बरं झालं आपण लवकर घरी आलो, नाहीतर आम्ही तिघे पण भिजलो असतो। आणि पाऊस सुरू झाल्यानंतर मग थोडा वेळ आराम वगैरे केला मी। 5 वाजता पुन्हा थोडासा आराम केल्यानंतर चहा वगैरे ठेवला आणि मग माऊ मला बोलली की मम्मा भूक लागली आहे। मग माऊला गरम गरम वडे तळले आणि तिला गरम गरम वडे दह्याबरोबर खायला दिले। तर लहान मुलांना कसं सारखी भूक लागत असते, त्यामुळे मग मी तिला चिप्स वगैरे सुद्धा आणून ठेवले होते, फ्रूट्स आणून ठेवले होते। तोपर्यंत संध्याकाळची वेळ झाली। मग आपल्या नवीन तुळशीजवळ दिवाबत्ती केली, त्यानंतर आपल्या देवाजवळ दिवाबत्ती केली आणि त्यानंतर माझी महत्त्वाची जी सेवा असते ती सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे आषाढी एकादशीची 108 तुळशीची पानं वाहते मी। म्हणजे आपले जे विठ्ठल रखुमाई आहे त्या विठ्ठल रखुमाईंना 108 वेळा मंत्र जाप करून, तो मंत्र असा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। हा जो मंत्र आहे तो भगवान विष्णूंचा आहे आणि भगवान विठ्ठल हे सुद्धा भगवान विष्णूचंच रूप आहे। तर हा जो मंत्र आहे तो खूप म्हणजे बोलतात ना इतका फलदायी आणि शीघ्र फलदायी असा हा मंत्र आहे, त्यामुळे मी दरवर्षी ही सेवा न चुकता करते। 108 वेळा 108 पानं वाहून हा मंत्र म्हणायचा असतो। तर मी व्हिडिओ फास्ट केलेला आहे जेणेकरून व्हिडिओ जास्त लेंदी आणि मोठा होऊ नये म्हणून। तर ही सेवा मी पूर्ण केली। त्यानंतर माझ्या ज्या रोजच्या सेवा असतात त्यासुद्धा मी पूर्ण केल्या आणि माझे जे रोजचे मंत्र जाप असतात त्या मंत्र जापाबरोबरच अजून एक मंत्र आज मला करायचा होता, तो सुद्धा परत तोच मंत्र होता ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। तर अशा प्रकारे मी माझ्या सर्व सेवा केल्या। संध्याकाळचे साधारण 8, 8:30, 8:15 झाले हे सर्व करता करता, कारण आज काही स्वयंपाक नव्हता तर मी फ्री होती। तर शांततेने देवाची सेवा पूजा वगैरे व्यवस्थित आटोपून घेतल्या आणि माझी सेवा झाल्यानंतर हे बघा विठ्ठल रखुमाईचं रूप किती सुंदर दिसतंय। पूर्ण जी मूर्ती आहे ती तुळशीच्या पानांनी भरून गेलेली होती आणि अशा प्रकारे माझी सेवा पूर्ण झाली, सेवा वगैरे पूर्ण झाली आहे। देवाची जेवढी सेवा वगैरे करायची होती ना सगळी आत्ताशी माझी पूर्ण झाली आहे आणि संध्याकाळचे म्हणजे 8, 8:30 वाजलेले असतील। तर एवढा वेळ लागला मला सेवेला, कारण आज जी विशेष सेवा असते म्हणजे ते विठ्ठल रखुमाईची सेवा म्हणजे 108 पानं विठ्ठल रखुमाईवर व्हायची असतात आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचा जप करायचा असतो आणि ह्या मंत्राचा जप करता करता 108 वेळा म्हणजे 108 पानं व्हायची असतात त्या मूर्तीवर म्हणजे विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीवर। तर ती सेवा होती आणि आपल्या ज्या प्लस रोजच्या सेवा असतात त्या पण सेवा, त्यामुळे जरा जास्त वेळ लागला। आजचा दिवस कुठे उगवला कुठे मावळला कळलंच नाही। पूर्ण दिवस आजचा म्हणजे कामामध्ये आणि सर्व सेवेमध्ये आणि पूजेमध्येच गेला। नॉर्मली असंच असतं की जेव्हा एखादा सणवार असतो तेव्हा असंच होतं की खूप गडबड होते कामांची आणि त्यात स्वयंपाक नव्हता विशेष, म्हणजे आज उपवास असल्यामुळे फक्त खिचडी बनवली होती सकाळी आणि 5 वाजता माऊला वडे तळून दिले होते। तर जास्त काही काम पण नव्हतं स्वयंपाकाचं वगैरे, पण तरी सुद्धा सगळं देवाचं वगैरे करण्यातच दिवस गेला। तर आजच्या ब्लॉगमध्ये मला जेवढं मी काही दिवसभराचं माझं आजचे जे रुटीन होतं, काय काय सेवा केली, कशी धावपळ झाली ते मी कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला आहे। तरी तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब नक्की करा जर नसेल केलं तर आत्तापर्यंत, आणि कमेंटसुद्धा करून सांगा की कशी वाटली तुम्हाला माझी आजची पूजा, कशी वाटली सेवा, कशी वाटली। त्याचप्रमाणे शॉर्ट व्हिडिओसुद्धा आलेला आहे आपला। मी आज विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात गेली होती तर त्याचा मी शॉर्ट व्हिडिओ बनवला आहे, तर तो सुद्धा नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। प्लीज 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 नक्की लाईक करा। चला तर मग आजच्या ब्लॉगला एंड करते, पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।